किंवा सगळ्यात जास्त हर्बल आणि मेडिसिनल प्लांटसुद्धा आमच्याकडेच आढळतात. त्याच्यामध्ये हिरडा आला, ठीक आहे, बेहडा आला. हिरडा म्हणजे खोकल्यासाठी एकदम उपायकारक, बेहडा झाला, त्याच्यानंतर आवळा. त्या दारूबद्दल काय सांगाल? म्हणजे आदिवासी समाजातली एक दारू आहे जी खूप फेमस झाली, काय सांगाल त्याबद्दल? ती खूप हॉन्टेड जागा आहे, म्हणजे हे जंगलामध्ये भूतं असतात, असं काय तुम्ही मानता का? म्हणजे की ही हॉन्टेड जागा आहे. ती हॉन्टेड जागा जी आहे ती अनुभवली आहे आणि खूप घाबरलो आहे मी त्याच्यामध्ये. तर एक सांगतो की इटोली नावाचं गाव आणि तिथे एक झाड होतं. तर तिथे नेहमीच ते 7च्या नंतर कोणीच जात नव्हते. सगळ्यांची म्हणजे मी आमच्या भाषेत टरकत होती. कारण त्यामध्ये ती लावडीन राहते, उलट्या पायानं चालणारी, आणि ते पकडते आणि घेऊन जाते. सो ह्या व्यतिरिक्त काही फेस्टिवल्स पण असतात जे आदिवासी समाज सेलिब्रेट करतात. सो अशाच फेस्टिवलबद्दल काय सांगाल? पुरुष लोक इथे गोंधवतात मोस्टली. त्याच्यामध्ये ते जयसेवाचं चिन्ह असतं असेल, म्हणजे की इथे किंवा छातीवरती गोंधवतात. मी आपल्या दैवताला ती आदरांजली किंवा श्रद्धा म्हणून, ठीक आहे. त्यानंतर महिलांचं म्हणजे इथे टिकलीवरती गोंधवणे, अनुवटीमध्ये गोंधवतात. बऱ्याचशा महिला ज्या आहेत त्या हातावरती गोंधवतात. तर अशा पद्धतीने ते पारंपरिक पद्धतीने मी म्हणतो की गोंधवण्याची एक परंपरा राहिलेली आहे. हिरडा आणि बेहडा एक मेडिसिनल हर्बल प्लांट आहे, जे झाडाला लागतं, येलो कलरचं असतं आणि त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट असतात. जे मी म्हणतो की त्याचा पावडर करून ते बुटी त्याची खाल्ल्या जाते, जेणेकरून सर्दी खोकल्यावर ते मात करतं. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभिषेक आणि तुम्ही पाहतात एबेंटा व्ह्यूज. तर मित्रांनो, आज परत एकदा आपल्यासोबत आहेत अक्षय सर. सो बेसिकली गोंड हे आदिवासी समाजामधून तुम्ही येता. सो काय सांगाल त्याबद्दल? म्हणजे आपण त्या रिलेटेडच पूर्ण पॉडकास्ट हा डिस्कस करणार आहोत की ह्या समाजाबद्दल काय सांगाल किंवा ह्याची हिस्ट्री, हे सगळे टॉपिक्स आपण डिस्कस करणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल काय सांगाल? ये है मेरा जंगल और यही है मेरा साम्राज्य. अशात गोंड आदिवासी प्रभागातून मी येतो. गिलबिली ग्रामपंचायत, महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर जिल्ह्यातील छोटंसं एक गाव. ह्या गावामधनं मी येतो. मी अक्षय खोब्रागडे, गिलबिली ग्रामपंचायत आदिवासी आश्रमशाळेचा विद्यार्थी. आज मी म्हणेल की एका कृषी स्टार्टअपचा मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. त्यासोबतच टेडेक्स स्पीकर, आंतरराष्ट्रीय पातळीवरती भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. एवढंच नव्हे तर मी ऑल इंडिया रेडिओसारख्या चॅनलवर बरेचशा युवकांना स्टार्टअप कसा उभारावा, ऑन्टरप्रिनरशिप डेव्हलपमेंटबद्दलचे धडे देतो आहे. एवढंच नव्हे तर एक Tier 2 Tier 3 सिटीमध्ये असणाऱ्या ऑन्टरप्रिनरला सपोर्ट करण्याकरता एक इन्क्युबेशन आहे, तिथे एक मेंटर म्हणूनसुद्धा मी कार्यरत आहे. तर हीच माझी ओळख. पण मुख्यतः नेमकं म्हणायचं झालं तर गिलबिली ग्रामपंचायत हीच माझी एक आयडेंटिटी, जिथनं मी बिलॉंग करतो. की गोंड ही जमात किंवा आदिवासी जेव्हा आपण म्हणतो, त्यांची आयडेंटिटी म्हणजे मी म्हणेल की जंगल, फॉरेस्ट, आणि त्यावर राज्य करणारे ते आदिवासी. जंगलच त्यांचं मी म्हणेल की राहण्याची घर व्यवस्था, जंगलच त्यांचा उदरनिर्वाह, जंगलामध्येच त्यांचे व्यवसाय. हीच एक आदिवासी किंवा गोंड समाजाची मी म्हणेल ओळख. पण त्याहून अधिक त्यांचा प्रामाणिकपणा, त्यासोबतच मी म्हणेल त्यांची मेहनत आणि जीवनमान एकदम मी म्हणेल की एका सोप्या पद्धतीने जगण्यासारखं. आणि जेव्हा आपण गोंड समाजाला भेटतो, बघतो, एक वेगळ्या पद्धतीची ऊर्जा आपल्याला समजते, वेगळ्या पद्धतीची ऊर्जा निर्माण होते. का तर फक्त त्यांच्या त्या सोज्वळ स्वभावामुळे, विदाऊट एनी मी म्हणेल की एक्सपेक्टेशन किंवा खूप कमी फॅसिलिटीज, इन्फ्रास्ट्रक्चर असू द्या, कुठल्याही सुविधा नसताना अडचणीमध्ये जीवनमान जगूनसुद्धा जो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर असतो, ते म्हणजे आपले गोंड आणि आदिवासी. बेसिकली सर, आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप सारे आदिवासी समाज आहेत आणि त्या एक समाजामधून तुम्ही येता. सो काय सांगाल त्याबद्दल? आपले आदिवासी समाज कसा आहे किंवा तुम्ही ज्या समाजामधून येतात त्याबद्दल माहिती काय द्या? येस, हे म्हणलं की खूप मोठा इतिहास आहे हा. आणि त्यासोबतच जर का आपण विचार केला, 2011मध्ये जवळपास 1 करोडहून अधिक आदिवासी आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये, 2011च्या रिपोर्टनुसार. जेव्हा आपण आदिवासीबद्दल बोलतो, 1 करोडहून जवळपास 10% आदिवासींचं प्रमाण होतं. आणि मुख्यतः महाराष्ट्रामध्ये आदिवासी जो समाज आहे हा आढळला जातो चंद्रपूर, गडचिरोली, त्यानंतर सम पार्ट ऑफ यवतमाळ, इकडे नंदुरबार, गोंदिया साईडला बऱ्यापैकी आपल्याला गोंड किंवा मी म्हणेल की आदिवासी ही लोकं आढळतात. जेव्हा आपण आदिवासींचा विचार करतो त्याच्यामध्ये बऱ्याचशा जातीसुद्धा येतात, की गोंड आहे, परदानार आहे, भिल आहे, त्यानंतर कातकरी आहेत, ठक्कर आहेत. तर अशा बऱ्याचशा जातीसुद्धा आदिवासी
जमातीमध्ये किंवा आदिवासी जातीमध्ये त्या येतात. आणि अशाच एका आदिवासी मी म्हणेल की कॅटेगरी गोंड ह्या समाजासोबत मी वावरलेलो आहे. लहानपणाचा मोठा झालेलो आहे. त्यांच्यासोबत मी म्हणेल की अक्कल आल्यापासनं मी म्हणेल की सुदबुद्धी जेव्हा आली तिथूनच माझं बालपण सुरू झालं. तिथेच मोठा झालो आणि कुठं ना कुठं माझ्या कार्याची किंवा करिअरची सुरुवातही मी तिथूनच केलेली आहे. ओके. सो लहानपणाबद्दल काय सांगाल? म्हणजे जंगलामधलं आयुष्य कसं होतं लहानपणीचं? खूप म्हणजे मी म्हणेल की आता 30ही पार केलेली आहे. पण माझ्या आयुष्याला कलाटणी आणि जे आनंददायी क्षण किंवा म्हणेल की अक्षयने आयुष्य जे जगलं आहे ते कधी जगला तर ते वर्ष म्हणजे माझे गिलबिली ग्रामपंचायतमधले वर्ष. गिलबिली ग्रामपंचायतमध्ये राहत असताना आदिवासी एरियामध्ये वावर जो माझा झालेला खूपच इंटरेस्टिंग. म्हणजे तुम्ही म्हणालात तर अवघं मी म्हणेल वगर, आमच्याकडे नदी प्रवाह किंवा जो ओढ असतो ते वगर म्हणतात. तिथे मी मासेमारी असू द्या, पोहायला जाणे, एवढंच नव्हे तर मित्रांसोबत शिकारीला जाणेसुद्धा हे केलेलं आहे. एवढंच नव्हे तर मचारणीवर जाऊन शेतीची पाहणी केलेली आहे. ह्यासोबतच जेव्हा आपण मित्रपरिवारांसोबत आपल्याकडे सिटीमध्ये नाईट पार्टी होता, क्लबिंग होतं, पण तिकडे म्हणजे रानामध्ये जाऊन रानमेवा खाणे, त्याच्यामध्ये बेल आला, कवट आला, असे फळं आहेत त्यानंतर रानभाज्या झाल्या, काटवल झाली, बांबूचे वायदे झाले, अशा प्रकारचा जो रानमेवा खाल्लेला आहे आणि ती मजा वेगळीच होती. कधी टेन्शन नव्हतं की माझी बस सुटून जाईल का, कधी ट्युशनचे क्लासेस नव्हते. त्यासोबतच कधी असं प्रेशर नव्हतं की आज मला माझं होमवर्क कंप्लीट करायचं आहे किंवा उद्या मला एखाद्या ॲक्टिव्हिटीसाठी जायचं आहे. नेहमीचे खेळ म्हणजे गिल्ली दांडू, त्यासोबत कंचे खेळायचो, पोहायला जायचो. त्यासोबतच मी म्हणेल की जंगलामध्ये ज्या मिरवणुकी किंवा सहलसारखं तिथे जाऊन कधी स्वयंपाक करून तिथे जेवण करायचं. अशी मजा मस्ती जी आहे ती मी माझ्या आदिवासी गावांसोबत लोकांसोबत केलेली आहे. एवढंच नव्हे की जेव्हा माझे जे सिनियर किंवा गावातील मंडळी असतील त्यांची लग्न म्हणजे फक्त एक कुटुंबातील लग्न नव्हे तर ते लग्न म्हणजे अख्ख्या गावाचं लग्न. की आपल्याकडे युजली कसं असतं सिटीमध्ये की लग्न म्हणलं की 5, 50, 100-200 व्यक्ती येतात दोन्ही फॅमिलीमधनं. पण गावाकडे माझ्या लग्न म्हणजे एका मुलीचं किंवा मुलाचं लग्न असेल तर अख्खा गाव त्याच्यामध्ये सहभागी होतो. लग्न करत असतानाही दोन्ही कुटुंब एकत्रित येतात. त्यामध्ये कधीच कॅटरिंग नसतं, त्यामध्ये कधीच डेकोरेशन नसतं. कॅटरिंगमध्ये मी म्हणेल की कॅटरर्स हा प्रश्नच नाही. आपलीच लोकं स्वयंपाक बनवणे, आपलीच लोकं वाढायला असणे, त्यासोबतच वराती आपण जे म्हणतो तिथे ढोल ताशा किंवा जे ट्रेडिशनल वाद्य याचा वापर करणे. गिफ्टमध्ये सुद्धा आपण जे म्हणतो की बांबूने बनवलेले किंवा ट्रेडिशनल पद्धतीचे असे आपण भेटवस्तू अशा तयार करणे आणि त्या गिफ्ट म्हणून देणे. तर ह्या सगळ्या काही गोष्टी जाणवलेल्या आणि आता जेव्हा मला आठवतं खूप इंटरेस्टिंग होतं आणि कुठे ना कुठे मनाला असं आनंदी करून जातं मला. तर असं जीवनमान माझा आदिवासी विभागामध्ये गिलबिली ग्रामपंचायतमध्ये गेलेला आहे माझ्या लोकांसोबत, माझ्या समाजासोबत. ते मला नेहमीच खूप आनंददायी आणि फुर्ती देणारं ठरतं. आदिवासी समाजातले शाळा कशी असते? काय सांगाल त्याबद्दल? म्हणजे एक शाळा म्हणण्यापेक्षा मी म्हणेल की आपल्याकडे आता जे स्कूलिंग किंवा एक ओपन स्पेस असतं जिथे तुम्हाला सगळ्या काही ॲक्टिव्हिटी करायला मिळतात, पण तासी तासी असतं ते. पण आमच्याकडे तसं नाही. आदिवासी शाळा म्हणजे तिथेच व्यायामशाळा, तिथेच वसतिगृह म्हणजे तुम्हाला तिथेच राहायचं आहे. ठीक आहे. 9 ते 5 तुमची शाळा झाली की तिथेच तुम्हाला वृक्षारोपण करायचं आहे. तू जेव्हा शाळेमध्ये माझ्या कधी येशील ना तर तुला जाणवेल की ज्या पद्धतीने मुले तिथे राहतात तो एक घरसंसार आहे, ती एक फॅमिली आहे. म्हणजे असं कॉम्पिटिशन नाही. तिथे तू बघशील की तिथे ताशी जे धडे असतात ते महत्त्वाचे धडे कशाबद्दल असतात की एक समाजातून एक व्यक्ती कसा निर्माण होऊ शकतो, बरोबर आहे. आणि तिथे येणारे शिक्षकसुद्धा मला सांगायला आवडेल की त्यांनी, तू म्हणशील की हा माझा एक नक्षलग्रस्ती गाव, बरोबर, आणि तिथे आदिवासी मुलांना शिकवण्याकरता एखादी शिक्षित तरुण किंवा शिक्षक त्या गावामध्ये येतो का आम्हाला घडवण्याकरता, तर तो त्याची फॅमिली, त्याचं पर्सनल लाईफ सगळं सोडून आम्हाला तिथे शिकवायला यायचा. तर हा खूप मोठेपणा. आणि त्यांनी कधीच आम्हाला ट्युशनच्या मास्तरासारखं शिकवलेलं नाही किंवा तासी धड्याने शिकवलेलं नाही. त्यांनी जीवन कसं असतं किंवा ह्या शिक्षणामध्ये नेमकं तुम्ही एक व्यक्ती कसे तयार होऊ शकता, ह्या सगळ्या काही गोष्टी आम्ही शाळेच्या माध्यमातून वसतिगृहामध्ये राहत असताना बघितल्या आणि शिकलेलो आहोत. पण तरी पण आता जेव्हा आपण कम्पेअर करतो म्हणलं की माझी मुंबई पुण्याची शाळा आणि एक आदिवासी आश्रम शाळा याच्यामध्ये ज्या तफावत आहेत किंवा मी म्हणेल डिफरन्सेस आहेत, फेसिलिटी, ह्या सगळ्या गोष्टींचं एक प्रश्नचिन्ह आहेच. तरी पण जी मजा होती शाळेमध्ये शिकण्याची की सहल जाणे, सहल म्हणजे जंगलामध्ये जाणे. आपल्या सहली कुठे जातात, वॉटर पार्कला जाणार, ठीक आहे, कधी थिएटरला घेऊन जातील शाळेमध्ये. पण आमच्याकडे तसं नसायचं. सहल म्हणजे एखाद्या झरी ओढवर किंवा एखाद्या वगरावर सगळ्या मुलांना घेऊन जाणे,
ठीक आहे. तिथेच निसर्गाचा आस्वाद घेणे, ठीक आहे. तिथेच स्वयंपाक बनणे, चुलीवरचा स्वयंपाक असणे, ठीक आहे. आणि त्यामध्ये प्रत्येकजण इन्व्हॉल्व होऊन या सगळ्या काही गोष्टी एका फॅमिलीपर्यंत प्रश्नासारखं फॅमिलीमध्ये कसं असतं त्या कुटुंबाप्रमाणे राहिलेलं आहे. पण एखादा एक्सपिरियन्स तुमच्या सहलीचा, म्हणजे आदिवासी समाजाची जी आपण म्हणतो सहल असते ती कशी असते, काय सांगाल त्याबद्दल? म्हणजे एक पर्सनल एक्सपिरियन्स, काय काय केलं तुम्ही, किंवा प्लॅनिंग कशी असते तिथं, काय असतं? प्लॅनिंग म्हणजे प्लॅनिंग काही नसते, पण काय असतं ना, शाळेमध्ये राहत असताना 1ली ते 10वीची शाळा माझी, बरोबर आहे. ते शाळेमध्ये असताना मेन म्हणजे आपली जी गटबाजी असते ते म्हणण्यापेक्षा मी म्हणेल की 8वी ते 10वीची मुलं म्हणजे आमचे सिनियर ती ठरवायची आपल्याला कुठे जायचं आहे. जायचं म्हणजे मजा मस्ती करायची, म्हणजे एखादी झरण असायला पाहिजे, ओढ असायला पाहिजे, आणि तिथे आपण मस्तपैकी आपण एखादी चुलीवरची दगडावरला आग लावून तिथे आपण एखादी भाजी बनवावी. त्यासोबतच आपले जे छोटे मित्र मंडळी आहेत त्यांना तिथे थोडा जंगल किंवा फिरवता येईल. आणि आपले शिक्षक आहेत, ह्या सहलीच्या दरम्यान आमचे शिक्षक कधी आमच्यासोबत शिक्षकासारखे राहिले नाहीच, मित्रासारखे. त्यावेळेस ज्या गप्पा गोष्टी किंवा शिक्षकांसोबतचं मी म्हणेल की अभिषेक जे एक रिलेशन असतं ते वेगळंच असायचं, की ज्याच्यामध्ये पर्सनल लाईफ शेअर केला जायची, अडचणी किंवा शिक्षकांना मी म्हणेल की टवसणी किंवा मजा मस्ती करणे, की सर आज 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 तर तुम्ही शिक्षक नाहीत आमचे, आज आम्हाला परिपूर्णपणे मोकळीक आहे. तर अशा पद्धतीने सहलीचे अनुभव एक उदाहरण द्यायला मला आवडेल, की माझ्या गिलबिली ग्रामपंचायतपासून एक आसेगाव नावाचं 2 किलोमीटरवरती परत एक छोटंसं गाव, आणि तिथे छोटीशी जाणारी मी म्हणेल की ओहळ किंवा वगर, पाण्याचा मस्त फ्लो. मी म्हणेल की बेसन आपल्याकडे पिठलं म्हणतात, पण आमच्याकडे अभिषेक त्याला चून म्हणतात, चून किंवा चुनवडी. आपल्याकडे जी सोयाबीन वडी असते ना, तर तिकडे आपल्याकडे त्याला चुनवडी म्हणतात, चुनवडी. तर ती असायची. त्याच्यानंतर मी म्हणेल की आपल्याकडे कारल्याचा प्रकार माहिती आहे, कारल्याची भाजी. पण आमच्याकडे शेतामध्ये असणारे काटवेलं, ते काटेरी एक मी म्हणेल की रानमेवा, त्याची भाजी आहे अगदी पौष्टिक आणि टेस्टी, ते असायचं. त्याच्यानंतर कडधान्य, त्याच्यामध्ये मी म्हणेल की कडधान्यामध्ये आपल्याकडे अशा पॉलिश्ड वगैरे असतात सगळ्या, पण आमच्याकडे मिक्स कडधान्य त्याच्या भाज्या असायच्या. पण ह्या जर का विचार केला तर वर्षभर जवळपास आम्हाला व्हेजिटेरियन खायला मिळायचं. सहल म्हणजे महत्त्वाचा मुद्दा विचार कर काय असेल आमच्यासाठी. सहल म्हणजे त्या दिवशी आम्हाला काहीतरी नॉनव्हेज किंवा अंडी नॉनव्हेज खायला मिळेल. ही सगळ्यांची आमची मजा, की सहलीला चाललो म्हणजे आम्हाला आज अंडी किंवा मी म्हणेल मांस हे सगळं खायला मिळेल. आणि त्याहून मजा म्हणजे असं असताना आमची जे 8वी 10वीची मुलं असायची त्या ह्याच्यामध्ये ते आम्हाला भाजी किंवा चपात्या बनवायचं एक म्हणा संधी मिळायची, की रोज आम्हाला आमचे जे स्वयंपाकी मंडळी किंवा काका मावशी असायचे ते बनवून द्यायची. पण आता टेस्ट जो आहे, जे आमची मी म्हणालो 8वी 10वीची मुलं असायची, तिथे तो कुठे ना कुठे कंट्रोल होता, की नाही आता माझ्या आवडीसारखी भाजी बनेल, मसाले तेल तिखट जे आहे किंवा टेस्ट हा माझ्या रेसिपीनुसार बनवणार. आणि आपल्याकडे म्हणजे ज्या भाज्या असतात एकदम झणझणीत तिखट, आदिवासी भागामध्ये आमच्याकडे एकदम झणझणीत तिखट आणि लोकलचे बनवलेले मसाले, चुलीवरचं जेवण, अप्रतिम टेस्ट. मसाल्याबद्दल म्हणजे काय नेमकं, कोणकोणते वेगवेगळे मसाले, तुम्ही आता शहरामध्ये पण राहता, सो शहरामधले मसाले आणि आदिवासी समाजातले मसाले ह्यामध्ये डिफरन्स तर आहेच, काय सांगाल त्या डिफरन्स? मी म्हणेल मसाल्यापेक्षा आता आपण जेव्हा रानमेवा किंवा आपण जंगलामध्ये राहत असतो तर ह्या सगळ्या काही सिटी विभागामध्ये सगळं प्रोसेस फूड मिळतं. आपल्याकडे सगळं मी म्हणेल इवन भातसुद्धा हा अनपॉलिश्ड असतो. म्हणजे काय होतं, धान काढल्यानंतर शेतीचा माझा विभाग, धान काढल्यानंतर ते मिलमध्ये जातं, तिथे पॉलिश होऊन ते विकल्या जातं. पण आमच्याकडे जे आहे, शेती भात झाल्यानंतर अनपॉलिश तो तांदूळ, श्रीराम सुवर्णासारखा तांदूळ जो त्याच्यामध्ये भावून ती चव वेगळीच. त्यानंतर मसाल्याबद्दल जेव्हा आपण बोलूया, की आपण हळदीचंही जर का म्हणालो, ठीक आहे, हळदीचं जेव्हा आपण म्हणतो तर आपल्याकडे ते रॉ हळद आणि ते आपल्या दळण चक्कीवर पिसलेलं ती हळद, त्याची मजाच वेगळी. मिरच्यासुद्धा आमच्याकडे आता भिवापुरी मिरची ही जी असते ती वाढवायची आणि त्याचं तिखट बनवायचं, तेच तिखट मसाल्यामध्ये भाजीमध्ये वापरायचं. आणि ते असतानाही गावामध्ये आपण जेव्हा राहत असतो तर जो टेस्ट अरोमा जो आहे चुलीवरचं जेवण, ती एक वेगळीच मी म्हणेल की टेस्ट आणि जी मजा असते, जे आपल्या सलावेशन किंवा वाटतं की नाही मला काहीतरी आता खूप खायची तलब आलेली आहे, तलब, तर ती मजा म्हणजे अख्खी ती आपल्या सहलीमध्ये असणारी, गावाकडे असणारी ती मजा. पेक्षा मेवा, आता तुला इकडे काही आंबट खायचं असेल तर तू काय, आता आपल्या इकडे ते इमलीचे चॉकलेट्स येतात, सॉसेस येतात, पण नाही आमच्याकडे आंबट काय खायचं म्हणजे गावामध्येच कवठाची झाडे. कवठ म्हणजे एक हार्डन एक फ्रूट असतं, त्याच्यामध्ये थोडं एक गर्भ असतो चविष्ट आंबटचा, तो फोडायचा मिठासोबत लावून, कवठाची चटणी बेस्ट.
ठीक आहे. सोबतच बाजूलाच गेलं तर चिंचेची एवढी झाडं की विचारू नकोस. कधी खायचं असलं, काही एकदम क्लोज नाही, तुला वाटलं की आता मला काहीतरी खायचं आहे, तर चिंचेच्या झाडाखाली जाणे, तोडणे, दगड मारून, किंवा आम्ही अशी एक काठी बनवायचो की त्याच्याने ती चिंच पाडणे, किंवा सलग आम्ही चिंचेच्या झाडावर पण चढायचो. तर अशी ती मजा. आणि त्यासोबतच बेलमध्ये त्या बेलमध्ये थोडासा गोडवा येतो आणि तो बेलाचं इकडनं फळ म्हणून ते खायचो. अशा पद्धतीचे मी म्हणेल की असा रानमेवा आणि हे फ्रूट्स आम्हाला तिथे खायला मिळायचे. त्यासोबतच आता तू म्हणशील मला की हे तर खाण्याबद्दल, नाश्त्याबद्दल झालं. पण मी म्हणेल की आमचा क्षेत्र जो आहे तो मेडिसिनल आणि हर्बल प्लांटने सुद्धा गाजवलेला, किंवा सगळ्यात जास्त हर्बल आणि मेडिसिनल प्लांटसुद्धा आमच्याकडेच आढळतात. त्याच्यामध्ये हिरडा आला, ठीक आहे, बेहडा आला. हिरडा म्हणजे खोकल्यासाठी एकदम उपायकारक, बेहडा झाला. त्याच्यानंतर आवळा, ठीक आहे, मोह. आता मोह म्हणलं की प्रत्येकांना वाटतं मोहाची दारू बरोबर. पण मी म्हणेल की मोह ही एक औषधी आहे. बरोबर आहे की एखाद्या लिमिटेड क्वांटिटीमध्ये घेतल्यानंतर ती एक औषधी आहे. तर त्यामध्ये एक दारू खूप स्पेशल आहे तिथं. सो त्या दारूबद्दल काय सांगाल? म्हणजे आदिवासी समाजातली एक दारू आहे जी खूप फेमस झाली, काय सांगाल त्याबद्दल? अभिषेक, तू आता माझ्यातला ना तो आदिवासी मुलगा काय म्हणतात जागृत केलास. मी माझ्या भाषेत बोलू का? तर ते दारू बिरू काही नाही माहिती का. दारू आता हे कालांतराने मी म्हणतं की आता व्यसन म्हणून त्याला पाहायला जाते. पण आमच्याकडे जर का तू विचारशील तर मोहापासून हे मोहाची दारू बनते, बरोबर आहे. पण मोहाची ही दारू आमच्याकडे म्हणजे नशेसाठी नव्हतीच कधी. म्हणजे आमच्याकडे आमची लोक नशा म्हणून दारू पितं ते नव्हतंच. मोह म्हणजे काय, म्हणजे मी सांगितलं तुला की माझ्या गावी जे आहे की लोक जे जाते फक्त एक उदरनिर्वाहाचं साधन म्हणून मोह वेचायला जाणे. पण त्याच्यामध्ये खूप अडचणी. जेव्हा माहिती आहे का अभिषेक तुला, मोह वेचायला जात असताना अस्वल आपण भालू म्हणतो, हे सकाळच्या वेळेस तिथे मोह खायला येते. आणि असं आहे, जर का तुला चांगल्या क्वालिटीचं मोह पाहिजे असेल तर तुला जावं लागते सकाळच्या 3-4च्या सुमारास मोह उचलासाठी, पहाटे एकदम. आणि त्यावेळेस काय ना तू म्हणजे 100% तिथे अस्वलीचं असणं तू अपेक्षितच आहे. आणि अस्वल आली की मग विचार करू शकते तू काय होऊ शकते. मग त्याच्यासाठी काय करतात माहिती आहे का, मी थोडी उपाययोजना पण सांगतो की सकाळीच जाऊन 3-4च्या सुमारास किंवा संध्याकाळच्या वेळेस काय करा, आमच्या गावचे जे लोक आहे ते जाऊन आग लावून टाकते त्याला खाली. म्हणजे जेणेकरून ती जागाही साफ होईल आणि आग पाहून अस्वल येणार नाही. आणि हा त्याचा म्हणजे आमच्या लोकांचा धंदा असतो की मोह उचलणे, आणि उचलल्यानंतर त्याला वाढवत होतो आम्ही. वाढवल्यानंतर त्याची काय आपण वाढवल्यानंतर आपण ते बाहेरची लोक येत होते आणि ते घेऊन जात होते. जेणेकरून आपल्याला, मला आठवते आता की मी असताना तिथे मोहाले जवळपास 10-12 रुपये किलोने भाव भेटत होता. ते उदरनिर्वाहाचं साधन म्हणून. पण उदरनिर्वाहाचं साधन हे मी म्हणतो की रोजगार म्हणून झालं. पण इंटरेस्टिंग गोष्ट काय माहिती आहे का, काय प्रत्येक गावामध्ये काय कलाकार राहते माहिती आहे, R&D डॉक्टर. तर माझ्या गावामध्ये असे काही लोक की मोह जे आहे, मोह उचलल्यानंतर जे काही स्टोअर करून ठेवणे आणि बाकी विकून टाकत होते. पण काही कलाकार लोक, त्याच्यातली माझी काही मित्रमंडळी होती, तर ते जमा करून ठेवत होते आणि ते स्टोअर करणे. मोह दारू बनवायची एक प्रक्रिया राहत होती. तर ते मोहा उचलल्यानंतर काय ना, म्हणजे पहिले तर मी आधीच डिस्क्लेमर देतो की मोह, दारू आणि हे मद्यपान करणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. पण आता मी अभिषेकने विचारल्याप्रमाणे मी अभिषेकला सांगतो, खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे अभिषेक. म्हणजे मोह बनवत असताना उचलल्यानंतर काय करायचं माहिती आहे का, मी एक जमीन राहायची ठरलेली. आता गावामध्ये मी समजतो की 100 घरं आहेत माझ्या, त्याच्यातली अशी 5-10 कलाकार लोक, त्याच्यातली काही माझी मित्रमंडळी. एक जागा शोधणे, जागामध्ये खड्डा म्हणजे काय, गड्डा खोदत होतो. तिथे मडके जे राहत होते त्या मडक्यामध्ये मोह कुजवत होतो. म्हणजे त्या जमिनीमध्ये आम्ही डांबून ठेवणे, मग ते सडून जात होते. ठीक आहे. मोह सडल्यानंतर काय करत होतो आम्ही, चुपकेसे म्हणजे एक आपला ठरलेला अड्डा राहत होता. ठीक आहे. तिथे शेकोटी लावत होतो आम्ही. शेकोटी लावल्यानंतर काय, त्या मोहाला एकदम गरम एकदम शेकोटी लावून त्याचा रस काढत होतो. आणि त्याच्यामध्ये विचार करशील अभिषेक, पहिल्या धारेची मोहाची दारू, एक माचीस लावली की अंगार आग. म्हणजे इतकी, म्हणजे मी म्हणतो की त्या म्हणजे ती मी म्हणेल की आम्ही इंटरेस्टिंगसाठी ॲज अ पेट्रोल म्हणून आग लावली तरी आग लागत होती. पण ती मला असं वाटते मद्यप्राशन, बाय द वे मी मद्यप्राशन करत नाही. तर जी लोक मद्यप्राशन करायची त्यांची नेहमी डिमांड, मी पहिल्या धारेची दारू पिईन. ठीक आहे. तर पण मजा मस्तीचा भाग हा. तर त्याच्यामध्ये ती तशी एक लिक्विड निघायचं. पण मी म्हणतो की ती एक शरीरासाठी चांगल्या लिमिटमध्ये जर काम पेलं होतं, एक औषधी म्हणून काम करते. मोहाचं जे आहे लिमिटमध्ये औषधी म्हणून काम करतं. तर अशाच म्हणाल्याप्रमाणे काही आमच्यासारखी मित्रमंडळी जी गावातनं 2-4 असायची, जी आपलं शौक किंवा इंटरेस्ट म्हणून आम्ही असं काढून ठेवत होतो लहानपणी. आणि ते मोहाची मी म्हणतो की पहिल्या धारेची टेस्ट किंवा आग लावणे ही आमच्या मस्तीचा भाग.
की कशी आग लागते बा पाण्याला किंवा मोहाला ते दाखवणे. आणि मग आमचे मोठे जे असते आजी आजोबा त्या सांगते की नाही बा शरीरासाठी चांगली आहे, ते एका लिमिटमध्ये घेतलं तर औषधी म्हणून आपण त्याचा वापर करू शकतो. आदिवासी समाजातले बेसिकली डेली रुटीन काय असतं, म्हणजे सकाळी किती वाजता ते उठतात आणि पूर्ण दिनचर्या कशी असते त्यांची? एकदम सिंपल राहणीमान, काहीच नाही. सकाळी 4-5च्या सुमारास उठणे. गावच्या मी आता सांगतो महिला, तर मी एकदम डिफरन्शिएट करून टाकतो. गावातला माणूस म्हणजे सकाळी उठल्या उठल्या काय करायला माहिती आहे का, ढोरं वासरं जे आहेत ते खुटीला बांधलेले सोडून टाकाल, जंगलात जे आहे ते चरासाठी चालले जाईल, जे गाय किंवा म्हैस राहील त्याचं दूध काढाल माणूस, ठीक आहे. सकाळी उठल्या उठल्या बाई शेण काढून टाकणे, पूर्ण घर सारवत होती किंवा सारवते शेणानं, लिपाई पुताई ते होऊन जाणे. पूजापाठ झाला की आपलं कुऱ्हाड धरणे, शेतीचं जे आहे कामासाठी महिला आणि पुरुष दोघेही शेताकडे जाण्यामध्ये शेतीमध्ये आपलं काय भातच आहे, त्याच्यात गेल्यानंतर तिथं दुपारभर जेवण आहे तिथंच. मग ते झाल्यानंतर शेतीचे व्यवस्थापन केलं की वापस येताना घरी येणे. आणि मी सांगतो की माझ्या विचार कर, मी म्हणतो आपल्याकडे नाईट लाईफ किंवा आपल्याकडे सुरू होते 11-12 वाजता, बरोबर ना. लाईफ आपल्याकडे रात्रीची ती सुरू होते. माझ्या गावामध्ये 6-6:30 वाजता डीप नाईट, सगळं काही बांध करून सगळे आपली खाट घेऊन झोपून जातात आणि सकाळी दुसऱ्या दिवशी परत 4-5 वाजता उठून आपल्या कामाला लागणे. एकदम सिम्पल लाईफ, एक्सपेक्टेशन नाही पण आनंद खूप चांगला. म्हणजे ते गाव नव्हतंच, एक फॅमिलीच होती. कुठे काय झालं तर प्रत्येकजण धावून येणे, कोणाच्या घरी मरणाचं असू दे, लग्नाचं असू दे, तर प्रत्येकजण धावून येते गावामध्ये की नाही बा घरच्यासारखं. कधी एकोप पाहतो जो आपल्याकडे फ्लॅट सिस्टममध्ये किंवा आपल्या मेट्रो सिटीमध्ये नाही दिसत. तिथले पॅरेंटिंगबद्दल काय सांगाल, म्हणजे तिथले जे पॅरेंट्स आहेत तिथले मुलांना काय शिकवतात ते? धडे म्हणजे प्रामाणिकपणा खूप मोठा धडा आणि मला वाटतं गरजेचा आहे. दुसरा मेहनत. तिसरा त्याच्यानंतर जे आहे की तुम्हाला एक व्यक्ती व्यवस्थितपणे बनवणं. आदिवासी जमात ही खूप प्रामाणिक. तुम्ही मी म्हणेल चोरीचं पाटी नाही, फसवेगिरी नाही, मेहनतीचंच फळ खाणार ना, कोणाचं मी म्हणेल की मन दुखावणारं. धडे म्हणजे त्याचे हेच की आपल्या उदरनिर्वाहासाठी लागणारं आणि लिमिटेड रिसोर्सेसमध्ये आपण कसं खुश राहू शकतो तेवढंच, आणि त्यासोबत आपली संस्कृती कम्युनिटी कशी जपता येईल, हाच त्या सगळ्याचा मोठो असतो, महत्त्वाचा. आणि शेवटी एकच धडा असतो की नाही, आज आम्ही ह्या आदिवासी पाड्यातून किंवा आदिवासी विभागातून जन्मलेलो आहोत, पण आम्हाला स्थलांतर नाही करायचं आहे अभिषेक. आणि माझी इच्छा आहे, मी माझ्या कॉर्पोरेट लाईफनंतर माझ्या गावी वापस जाणार आहे. आणि माझ्या प्रत्येक गावकऱ्याचं एकच आहे, कोणीच जाणार नाही माहिती आहे. त्यांची अशी इच्छा आहे की गावातच सगळ्यांनी यावं. आणि बरेचशी मुलं टाळाटाळ करतात बाहेर जॉबसाठी, तर जीव लागला आहे तिथे की. आणि आदिवासींची मी सांगितलं ना ओळखच ती आहे. जंगल हे साम्राज्य आहे त्यांचं, त्या साम्राज्याचे राजे आहेत ते. आणि राजा कधीच आपली प्रजा किंवा आपलं काय म्हणतो किंगडम सोडून जात नाही. तर हाच धडा असतो की काय जे आहे ते आपल्या गावीच असायला पाहिजे, गावातच आपण काहीतरी करायला पाहिजे. आणि ह्यावरच मी आता काम करतो. आणि नक्कीच हे काही येणाऱ्या कालावधीमध्ये वर्षामध्ये मला काही ना काही एक मॉडेल विलेज आणि त्या गावाला ओळख द्यायची आहे भारतीय किंवा जागतिक पातळीवर. ही खूप हॉन्टेड जागा आहे, म्हणजे हे जंगलामध्ये भूतं असतात असं काय तुम्ही मानता का, म्हणजे की तुम्ही अनुभवलेत अशा काही गोष्टी आहेत का भूतात? हां, मी म्हणेल अनुभवण्यापेक्षा एक मला आपले आजोबे पंजोबे सांगतात की ही हॉन्टेड जागा आहे. ती हॉन्टेड जागा जी आहे ती अनुभवली आहे आणि खूप घाबरलो आहे मी त्याच्यामध्ये. तर एक सांगतो की इटोली नावाचं गाव, आणि तिथे एक झाड होतं. तर तिथे नेहमीच होतं 7च्या नंतर कोणीच जात नव्हते. सगळ्यांची म्हणजे मी आमच्या भाषेत टरकत होती, कारण त्यामध्ये ती लावडीन राहते उलट्या पायानं चालणारी, आणि ते पकडते आणि घेऊन जाते. तर हे असं त्या गावामध्ये एक मी म्हणायचो की एक हास्याचा असेल किंवा एक मी म्हणायचो की कोणाला एक धडे द्यायचे किंवा गोष्टीसारखी कथा होत्या. पण म्हणण्यापेक्षा मी म्हणतो की अशा हॉन्टेड किंवा मी म्हणेल की ज्याच्यामुळे कुठे ना कुठे घाबरवण्यासारख्या गोष्टी असं काही नव्हतं, पण त्या स्टोरीज होत्या आणि ज्याच्यामुळे आम्ही घाबरत होतो. पण अनुभवला म्हणण्यापेक्षा मी म्हणेल की ती भीती होती की तिथून गेल्यानंतर आपल्याला ते वाटायचंच. तर असा सगळा प्रसंग होता गावी. पण मी म्हणेल की तिथे ह्या हॉन्टेड भूत प्रेतापेक्षा आयुर्वेद आणि वनस्पतीवर जास्त भर होता. बेसिकली आदिवासी समाजाबद्दल म्हणजे मला जाणून घ्यायचं की ते कुठल्या देवाला बेसिकली मानतात किंवा तुम्ही कुठल्या देवाला मानत होते असं? जय सेवा जय पेरसापेन आपले मी म्हणेल की सगळ्यात म्हणायला गेलं तर आपण बिरसा मुंडा. हां, म्हणजे क्रांतिकारी आपले, त्यांनी आदिवासी समाजासाठी खूप लढले, आदिवासी समाजाला ओळख निर्माण करून गेली. त्यानंतर जय पेरसापेन हे आपले मानणारे मी म्हणेल की आमचे दैवत किंवा ज्यांना आपण मानतो
की ज्यांनी आम्हाला ओळख दिली. त्या ओळख दिल्यानंतर त्यांनी आम्हाला ओळखच नाही दिली, तर एक स्वतःचे हक्कही दिले. तर असे दैवत आमचे. त्याच्यानंतर आमच्या गावी एक माऊली म्हणून असे झाडाखाली तिची पूजा होते आमच्याकडे आता पण. माऊली म्हणून एक दगडाची आपल्याकडे देवी आणि तिची आम्ही श्रद्धा म्हणून पूजा करतो. इष्ट म्हणजे आपण अशी प्रत्येक भाविकांची श्रद्धा असते, की काही मला घडवून आणायचं आहे किंवा काही माझी श्रद्धा मला काही हवं असेल, तर मी मागणी करतो आणि ती मागणी पूर्ण व्हायची ही श्रद्धा. आणि बरेचदा असं झालेलं आहे आदिवासी विभागात, की श्रद्धेपोटी आम्ही दैवत म्हणाल्यानंतर सगळं काही आमच्यासाठी तेच असायचे. तर त्याची पूजापाठ करणे, बरेचदा शेती होत असताना अवकाळी पाऊस किंवा अवकाळी पाऊस होणे किंवा पाऊसच नसणे, तर अशा वेळेस असे दैवताला आम्ही पूजायचो, की ज्याच्यामध्ये त्याची पूजा करणे. ठीक आहे, एखाद्या वेळेस बरेचशा तुला माहिती आहे का, की आपल्याकडे ते चिकन पॉक्स म्हणते आपण, चिकन पॉक्स, पण आमच्याकडे माऊली येतोय म्हणतो ते, की आम्ही त्याला माऊली येणे म्हणत होतो. तर मग त्याच्यासाठी उपाय म्हणजे काय, ती आमची माऊली जी देवी राहायची ना, तर आमचे लोक जे आहे ते देवीची पूजा करणे, मग ते पाणी थोडे शिंपडायचे. पण ऑफकोर्स ते सायंटिफिक कारण असायचं त्याचं, आणि ते लसीकरण नाही केलं की ते एकदा तरी येतच, मग ते जायचं. तर अशा प्रकारे आमची श्रद्धा आणि ते आमचे दैवत ज्यांची आम्ही पूजा करायचो आणि आता पण मानतो, की आपलं बिरसा मुंडा, पेरसा पेन हे आपले दैवत. अच्छा, मग ह्याची पूजा कशी केली जाते? म्हणजे देवीची पूजा तुम्ही कसं करता? त्याचं काय रिच्युअल आहे का? काय सांगाल त्याबद्दल? कधी केली जाते? हां, रिच्युअल म्हणजे मी म्हणण्यापेक्षा म्हणतो, की आपल्याकडे एक यात्रा म्हणण्यापेक्षा कसं म्हणतो, आमच्याकडे एक शब्द आहे, की भगत. आपल्याकडे जसे पुजारी असतात ना, आमच्याकडे भगत असतात. तर त्यांच्यामध्ये देवी येणे किंवा आतमध्ये संचार होणे. तर अशा पद्धतीने जेव्हा ठरलेले काही इव्हेंट्स असायचे, त्या याच्यामध्ये त्यांना देवी यायची आणि त्यांना पूजायचो, की ते आमचे एक श्रद्धास्थान असायचे आणि त्यांची पूजापाठ करणे, हळद कुंकू निंबू ह्या सगळ्या काही गोष्टी. त्याच्यानंतर त्यांचा पूजापाठ करणे, जेणेकरून त्यांचा आशीर्वाद असावा आणि ज्या काही निगेटिव्ह गोष्टी आहेत त्याचा दुरावा करता येईल. आणि अशा पद्धतीने आपण त्यांचा, मी म्हणतो की पूजापाठ आणि श्रद्धेमार्फत ह्या सगळ्या काही गोष्टी आम्ही ते भगत जे असायचे आमचे, तर ते करायचो. सो ह्या व्यतिरिक्त काही फेस्टिवल्स पण असतात जे आदिवासी समाज सेलिब्रेट करतं. सो अशा फेस्टिवलबद्दल काय सांगाल डिटेलमध्ये? आता फेस्टिवल आणण्यापेक्षा सगळ्यात वेळेस शब्द दंडार. आमचे दंडार म्हणतो, दंडार. आपल्याकडे इथे म्हणालं तर नाट्य सभागृह राहते, आमच्याकडे दंडार होत होते. दंडाराचं म्हणजे महत्त्व म्हणजे वेशभूषा आणि एक नाट्याची अंक राहत होती. मग त्या दंडाराच्या वेळेस रात्रभर पुरुष हे महिलांचा वेश घ्यायचे आणि त्याच्यामध्ये एक नाट्याचं रूपांतरीकरण आणि पूर्ण आजूबाजूची पंचक्रोशीतली गावे यायची तिथे. आणि ते नाट्य म्हणजे फक्त नाटक समारंभच नाही, पण तो आमच्या एकोप्याचा कार्यक्रम असायचा. म्हणजे पंचक्रोशीतली सगळी लोकं, मी म्हणजे पंचक्रोशीतले सगळ्या गावची लोकं त्या गावात येत होती. शेकोटी लावणे आणि ते नाट्य जे अंक ते पाहणे, आणि त्याच्यातून आम्ही आमची संस्कृती प्रमोट करत होतो, की नेमकं आदिवासी जमात काय आहे बा, त्यानंतर आदिवासी ज्या रिच्युअल्स आहे, संस्कृती काय, ह्या त्या दंडारीच्या माध्यमातून आपण प्रमोट करतो. दंडार हा शब्द. तर मग बाहेरच्या गावून दंडारीमध्ये पाहायला बैलगाडी करून यायची रात्री तर रात्रभर चालायची तिथे शेकोटी. आमच्या गावच्याच महिला काही ज्या त्या चहापाणी बनवायच्या तिथे सगळं, मी म्हणेल की खा प्यायच्या सोयीसुविधा तर एकदम, मी म्हणेल की चांगला रिच्युअल आपल्यासाठी एक समारंभ राहायचा. त्याच्यानंतर आता शाळा म्हणल्यानंतर आमच्याकडे जंगी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी. तर सकाळी जे आमचे काय राहत होते, की देशप्रेमी देशभक्ती गीत संगीत राहत होते. त्याच्यामध्ये गोंडी नृत्य, गोंडी डान्स हे आमच्या वर्गातल्या शाळेतल्या मुली करत होत्या. आणि रात्रीचं आमचं, मी म्हणतो तर की एक रात्रीचा प्रोग्राम राहत होता, फेस्टिवल, जो मी म्हणेल की देशभक्ती नाही पण आपली रिच्युअल्स किंवा बॉलिवूड थीमॅटिकवरती आमच्या शिक्षकांनी शिकवलेले डान्स. त्याच्यामध्ये परत पूर्ण पंचक्रोशीतले गाववाले सगळे येणे, आमच्या सगळ्या पोरांना मोटिवेट करणे, त्यांचा आभार प्रकट करणे, ह्या सगळ्या काही गोष्टी असायच्या. असे कार्यक्रम वर्षानुवर्षांनी होत आले. ते फराळ किंवा म्हणण्यापेक्षा आमचं जे डिश आहे पारंपरिक, त्याच्यामध्ये एक वायद्याची चटणी. ठीक आहे, हां, म्हणजे ते बांबूचा एक कोरडा भाग बांबूचा, ते वायद्याची चटणी असणे. त्याच्यानंतर कवठाची चटणी, त्यासोबतच आंबील एक सप्लिमेंट म्हणून ते आंबील. त्यासोबतच मी म्हणेल की अनपॉलिश्ड आपला भात, एकदम पातळ भात, त्यावर जी आमटी म्हणायची आमच्याकडे ना, डाळवांगा म्हणतो, डाळ आणि वांग्याचं मिश्रण असं केलेलं, ती डाळवांगा, ते आमची एकदम स्पेशल डिश. आणि बहुतांश आमच्याकडे ना भात खाणारी जास्त, चपात्या म्हणजे रोटी पोळी जी आहे तो कमीच खात असताना. तर हे आमचे पारंपरिक फूड किंवा त्यानंतर पापड असणे. ठीक आहे, ह्या सगळ्या काही गोष्टी एक प्रॉपर डिश म्हणून आम्ही ते खायचो. आणि सांगितल्याप्रमाणे
ज्या चटण्या किंवा वनस्पती किंवा हर्बल ज्या असतात त्याच्या चटण्याचे जेणेकरून एक बॅलन्स डाएट बॅलन्स फूड आपल्याला मिळेल. तशा प्रकारच्या आपल्या मी म्हणेल की एक थाली किंवा एक सांस्कृतिक जेवण आपल्याकडे असतं. लग्नाची प्रक्रिया एकदम सोपी आणि खूप कमी वयात आमच्याकडे लग्न होतं. सांगायला गेलं ना ते मी म्हणतो की 19-20च्या दरम्यान लग्न होऊन जातं. खूप कमी वयामध्ये लग्न होतं. कारण सांगेल जिम्मेदारी असते खूप. मग आई वडील गेले काम करणं, घरचं शेती सांभाळणे, खूप कमी वयात लग्न होतं. मुलगी तरी आधी ते सगळं होतं, पण आता 18च्या आधी आमच्याकडे लग्न करत नाही. मुलगी ही कमीत कमी 18 वर्षाची असणे गरजेचं आहे आणि 18 वर्षानंतर जवळपास 19-20व्या वर्षी लग्न होऊन जातं आणि संसार एवढ्या कमी वयात आमच्याकडचे लोक जिम्मेदारी रिस्पॉन्सिबिलिटी सांभाळतात. लग्न म्हणजे काय ठरलं की एक आता फॅमिली आता पंचक्रोश म्हणजे एकमेकांना आसपास ओळखतातच एकाच जमातीचे. तर मग ह्या फलाण्याची मुलगी आहे लग्नाची आणि हा फलाना मुलगा जो आहे आमचा हा 10वी शिकला आहे किंवा जातो बांबू कटायला जातो, महिन्याला 12,000 रुपये 15,000 रुपये कमवतो किंवा 8,000 रुपये 10,000 रुपये किंवा एखादी ट्रक चालवायला असतो सध्यापुरता की ट्रकला जातो किंवा एखादी म्हणतो व्हॉलेंटियर आहे याच्यामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये व्हॉलेंटिअरिंग म्हणून काम करतो किंवा एखाद्याकडे म्हणतो की नोकरी चाकरीला तिथे स्थायी आहे. ते ठरल्यानंतर महत्त्वाचा मुद्दा असतो की शेती किती आहे, वावर है तो पावर है. मग शेत किती आहे त्याच्याकडे, मग त्यासोबतच आपण हे पाहतो की गाई म्हशी किती आहेत. ठीक आहे, गाई म्हशी किती आहेत, मग त्याचं दूध उत्पादनाचं आहे का काही, हे सगळं झाल्यानंतर ठरतं. पण आमच्याकडे मी म्हणतो हुंडा वगैरे अशी पद्धत ती जुनी होती, पण आता जी आहे फॅमिली रिलेशन हे सगळं बघितलं जातं. ज्याच्यातून ठरवणं झालं की मोठे लोक बसतात बोलतात आधी की माझी पोरगी हात मागणे, आपल्याकडे म्हणतो रिश्ते का हात मागणे जा रहे हैं, तर आमच्याकडे पाहणीला जातो की पाहाल जाणे आम्ही म्हणतो की पाहाल जाणे म्हणून. तर मग आम्ही जे मोठी लोक आहेत ती मुलीची पाहतात, मग पसंत पडली की मग टीका लावणीचा एक समारंभ असतो की ठीक आहे फिक्स झाली म्हणजे यू आर माइन. म्हणजे शिक्कामोर्तब करणे की आता जुळलाय, मग टीका लावणे म्हणतो आपण त्याला. आणि मग त्याच्यानंतर आपल्याकडे काय होतं की आपल्याकडे आपण एंगेजमेंट म्हणतो, आमच्याकडे साक्षगंध म्हणतात, साक्षगंध. तर मग ते साक्षगंध होणे म्हणजे आपल्याकडची सगाई. साक्षगंध झाले की मग आपला लग्नाचा प्रोग्राम. लग्न म्हणजे फुल थाटामाटात एकदम जंगी इव्हेंट. म्हणजे त्याच्यामध्ये एक आमच्याकडे मी म्हणालो की माझ्या गावात मंगल कार्यालय उभारायचं आहे. कारण हे की आमचे लग्न मोस्टली आमच्या जिल्हा परिषद शाळेत होतात किंवा जो पटांगण आहे तिथे ओपन स्पेसमध्ये, आणि आम्हीच लोक आमचे जे लोक आहे तेच स्टेज बनवतात, पानाचा मंडप घालतात, मांडवा म्हणतो त्याला, मांडवा घालणे, ते झाडं बिडं तोडून पूर्ण साफ करणे जागा वगैरे, बोरिंग आहे बोरिंगचं पाणी आणि मुलं वगैरे सगळे काही सगळ्या तयारी. इथे ना कॅटरिंगवाला येत ना डेकोरेशनवाला येत, आमच्या गावची मुलं मंडळी सगळे लोक त्या लग्ना घरची पाहुणे आणि तेच मी म्हणेल घरचे लोक करणारी कामं. मंडप टाकणे, त्याच्यानंतर तो सजवणे, डेकोरेशन पत्त्यांचं, ठीक आहे, त्याच्यानंतर साफसफाई करणे, मग सतरंजा जाई आहे आणि पंगत पद्धती की एक आपल्याकडे एक स्पेशल असतो का आपल्याकडे जसा शेफ असतो ना मास्टर शेफ, प्रत्येकाची आमच्या गावात एक स्पेशालिस्टी असते की नॉनव्हेज एक चिकन कोण चांगला बनवतो, दुसरा मटन, आमच्याकडे शाक म्हणतोय त्याला, शाक, नॉनव्हेजला शाक. तर कोण चांगलं बनवतं, व्हेजमध्ये कोण चांगलं बनवतं. आता मटन असेल तर मग त्या स्पेशल माणसाला मग तो त्या दिवशीचा हिरो असतो, मास्टर शेफ संजीव कुमार. फिर फुल म्हणजे एकदम मजेदार, त्याचं म्हणजे असं असतं 7वे आसमान पे. मग जे म्हणेल ते, मला हाच मसाला टाकायचा हाच मसाला टाकेल, दुसरा मसाला टाकणार नाही मी, ना तर भाजी बनवत नाही. तर अशा पद्धतीचे ते. आणि मग मुलं आपल्या गावची सगळी जी आहे मंडळी ती चपात्या सगळे तेच बनवतात. वाढायला 30 लोक पंगत. त्याच्यानंतर जी वरात असते ती आता एक जर का सेम गावची मुलगी असली तर काही हरकत नाही, पण मग दुसऱ्या गावचं असलं तर आमच्याकडे ट्रक करणे, एक ट्रक करणे, ट्रकमध्ये पुन्हा गच्चागच्च लोक भरून दुसऱ्या गावी जाणे, ट्रक नाही तर ट्रॅक्टर, नो प्रायव्हेट बस नथिंग, आणि जर असले तर काही बैलगाड्याने. तर अशा पद्धतीचं आपलं जे म्हणतो की दुसऱ्या गावी असलं तिकडे जाणे, आणि मग तिकडे ह्या सगळ्या लग्न समारंभामध्ये लागत असताना मंगलाष्टक गाता होतात. ठीक आहे, ते तांदूळ टाकणे, त्या रिच्युअल्स कॉमन त्या पद्धतीनेच लग्न केलं जातं. आणि मग अशा पद्धतीने लग्न समारंभ पार पडतो. आणि डे 1पासनं काय ते मुलगी जी असते गृहस्थी सांभाळण्यामध्ये सक्षम असते. तर अशा पद्धतीने आपले हा लग्न समारंभ केला जातो. दागिने म्हणण्यापेक्षा आता मला आता आठवतं माझ्या गावामध्ये एक वेलादी नावाची आजी होती, 100 क्रॉस केली होती तिने. आता एक्झॅक्टली शब्द आपल्याकडे काय म्हणतात मला आठवत नाही, पण असे मोठ्या सिल्वर असे कळ्या टाईपचे असे घालणे हातामध्ये, पायामध्ये आणि गळ्यामध्ये. बरं, अशा पद्धतीचे एक्झॅक्टली मला शब्द आठवत नाही आहे त्याचा, पण अशा पद्धतीचे घालणे. त्याच्यानंतर मी म्हणेल की आपल्याकडे गिफ्टिंग किंवा अशा ज्या गोष्टी असतात ते लाकूडवरती आणि बांबूच्या याच्यावरती खूप सुंदर काम, मग कारागिरी जी असते, मी म्हणतो बांबूपासनं मस्त टोपल्या बनवणे,
सुपडी बनवणे, ठीक आहे. त्याच्यानंतर मी म्हणतो गोणपाट बनवणे लाकडापासनं. आम्ही असताना बॅट जे आहे कधीच विकत घेतल्या नाही, गावामध्येच बॅट बनवायची. गिल्ली दांडू जे आपण म्हणतो ना, मला माहीत नाही, गाडगुडी म्हणायचो आम्ही. लहान मुलं जे खेळतात ते घेऊन जातात. ते गाडगुडी माझ्या गावीच एक असायचा, आम्ही त्याला खाती म्हणायचो. खाती म्हणून तो गाडगुडी बनवून देणे. मग माझ्या गावातच लोहार, एकाच गावात तो कुऱ्हाडी किंवा एखादी मेटलचे काही वस्तू तो बनवून देणे. ती असते ना चक्री फिरणारे, त्याच्यामध्ये तो कुऱ्हाडी वगैरे बनवून देणे. तर अशा पद्धतीच्या ह्या गोष्टी जे म्हणतो की ह्या पाहायला एकदम आता क्वचितच मिळतात, पण ह्या अनुभवल्या आहे आणि ह्याच आठवणी कुठे ना कुठे आपल्याला आनंद देतात की ती लाईफ काय होती. काही लाईक खर्चिक नाही, एक्सपेक्टेशन नाही, आनंदच आनंद. आणि आता काय, तर ह्या सगळ्या काय गोष्टी मी म्हणतो खूप डिफरन्स आहे एका गावच्या लाईफमध्ये आणि शहरी कॉर्पोरेट लाईफमध्ये. युजली काय होतं आमच्याकडे, एखादी व्यक्ती मरण पावल्यानंतर सगळ्याकडे पुकारा असतो, एक दवंडी पिटवणारा, की सगळ्या पंचक्रोशीत जो सांगतो ह्या घरी दुःखद निधन झालेलं आहे आणि कालावधी दिलेला जातो की ह्या कालावधीमध्ये तुम्हाला ह्या ठिकाणी यायचं आहे, सो अँड सो ठिकाणी यायचं आहे, इथून आपली जी मय्यत आहे ती निघणार आहे. तर त्याच्यामध्ये काय होतं, मोस्टली जे पोशाख आहे आपला, तो पोशाख आंघोळीनंतर त्या पोशाखाचा पहिनावा देणे, ठीक आहे. त्यानंतर त्यांची आंघोळ करणे, पोशाख त्यांना सजवणे, त्यानंतर त्यांना तयार करणे आणि जी तिरडी असते ती लोकलीच तिथे बनवतात बांबूंची आणि तिथे त्यावर घेऊन आपली जी आहेत आपण त्याला काय म्हणतो माठामध्ये तिरडीसोबत आपण ते पुढे घेऊन त्याला पुरवल्या जातं. आणि त्याच्यानंतरच महत्त्वाचं काय असतं ना, युजली आमच्याकडे जिथे शेत असतं तिथे पुरवल्या जातं आणि एक समाधी बांधली जाते, म्हणजे वर्षोनुवर्षे आपण त्याची पूजा करूया किंवा एक स्मरण म्हणून, ठीक आहे. तर अशा पद्धतीने ते रिच्युअल्स जे आहेत ते आपण गावाकडे फॉलो करतात आणि पार पाडल्या जातात. डिफरन्सेस म्हणण्यापेक्षा आता दोन सांगण्यासारख्या गोष्टी आपल्याकडे ना, मेट्रो किंवा सिटीमध्ये बाजूला काय होतं माहितीच नसतं, कोण मरतं लक्ष पण देत नाही आणि माहितीला 8-10-5 लोक असतात, ते आपला ते तीर्थ किंवा ते स्वर्गरथ येतो घेऊन जातो. पण माझ्या गावामध्ये शोककळा असते त्या दिवसाची. एका ठिकाणी सगळ्यांसाठी जेवण बनवलं जातं, कोण जेवत नाही, शोक मनवला जातो आणि अख्खं गाव जे आहे त्याला लाईक स्मृती किंवा एक अभिवादन म्हणून ती आदरांजली देतात आणि तो शोककळा एक कॉमनली मनवतात की जेणेकरून एक दुःखद घटना झाली, आपल्यातलं कोणतरी नाही आहे आज, तर अशा प्रकारे श्रद्धांजली दिल्या जाते. आणि वेगळं म्हणण्याप्रमाणे एकच आहे की जाणणे नाही पुरवणे त्याला, तर हीच एक पद्धत आपल्याकडे फॉलो केली जाते. मी म्हणेल की हा नवीन शब्द आपला जेनझी फॅन्सी म्हणजे टॅटू, पण हे पारंपरिक पद्धतीने गोंदणं चालत आलेलं आहे. तर गोंदणाचे भाग म्हणजे मी म्हणेल पुरुष लोक इथे गोंदवतात मोस्टली, त्याच्यामध्ये ते जयसेवाचं चिन्ह असतं असं एक, म्हणजे की इथे किंवा छातीवरती गोंदवतात, म्हणजे आपल्या दैवताला ती आदरांजली किंवा श्रद्धा म्हणून, ठीक आहे. त्यानंतर महिलांचं म्हणजे इथे टिकलीवरती गोंदवणे, हनुवटीमध्ये गोंदवतात. बऱ्याचशा महिला ज्या आहेत त्या हातावरती गोंदवतात. तर अशा पद्धतीने ते पारंपरिक पद्धतीने मी म्हणतो की गोंदवण्याची एक परंपरा राहिलेली आहे. कोणाला मी म्हणतो की डेडिकेट करणे किंवा कोणासाठी तरी एक मी म्हणलं श्रद्धांजली म्हणून किंवा एखाद्या दैवताला आपल्याकडून एक मी म्हणेल की श्रद्धाच, अशा पद्धतीने ते गोंदवण्याचा प्रकार आपल्याकडे आहे. कशाने गोंधळ, काय ते कुठलं असं हे यूज केलं जातं गोंधळासाठी? आता मी म्हणतो की ते ट्रेडिशनल आपल्याकडे आता ते गन किंवा मशिनरी झालेल्या आहेत, पण आपल्याकडे एक पारंपरिक पद्धतीने तयार केलेली एक आमच्याकडे सुयाट म्हणतात त्याला, दाबण्यासारखं एक टूल असतो की ज्या टूलच्या माध्यमातून असं एक कोरीव काम केलं जातं हातावरती किंवा कात्रीवरती. आणि आपल्याकडे आता बरेचदा म्हणतो की कॉन्टॅमिनेशनचा इश्यू असतो, पण ते इतकं हस्तकलेने व्यवस्थितरित्या पार पाडल्या जातं. एक तर टूल एकदम सुयाट टूल बनवल्या जातात, त्याच्या हातीनं गोंदवल्या जातं ते. आणि जंगलामध्ये मेडिसिन आहेत आणि आमच्या गावामध्ये वैद्यसुद्धा आहेत, पण वनस्पती वर उपलब्ध असलेल्या ज्या वनस्पती त्याच्यावरचे वैद्य आहेत. आता खोकला सर्दी एक सांगायचं राहिलं, आमच्या गावामध्ये इम्युनिटी पॉवर व्हेरी हाय, म्हणजे मला आठवत नाही की सर्दी खोकल्यासाठी कधी डॉक्टरकडे जायची गरज पडली तर सांगितल्याप्रमाणे सर्दी खोकल्यासाठी हिरडा बेहडा याची चुरा करणे किंवा पावडर करून तो प्यायला देणे. हिरडा आणि बेहडा एक मेडिसिनल हर्बल प्लांट आहे जे झाडाला लागतं, येलो कलरचं असतं आणि त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट असतात, जे मी म्हणतो की त्याचा पावडर करून ते बुटी त्याची खाल्ल्या जाते, जेणेकरून सर्दी खोकल्यावर ते मात करतं. सोबतच काही ताप वगैरे असेल, पोटदुखी असेल तर काढा, वनस्पतीचा विविध वनस्पती जे वैद्य आहेत त्यांना वर्षानुवर्षे इतिहासाची वनस्पतीची जानकारी आहे, त्याच्याकडे जाऊन ते कूट देऊन एक काढा बनवून देतात. ते पिलं की जवळपास जे छोटे मोठे आजार आहेत, पोटदुखी ताप वगैरे ह्या नाहीशा होतात.
तर ह्या मी म्हणेल की प्रायमरी सुविधा किंवा प्रायमरी उपचार आहे, पण नक्कीच क्युअर नाही. तर मग हा खूप मोठी अडचण माझ्या गावामध्ये, की अशी एकदम मी म्हणेल की सीरियस एखादा आजार झाला, त्याकरिता पर्याय नाही, हॉस्पिटल नव्हतं माझ्या गावामध्ये. तरी मग आत्तापर्यंत हॉस्पिटल नव्हतं. तर त्यासाठी शहरामध्येच चंद्रपूरला गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये जाणं अनिवार्य, आणि ते जायला काहीच नाही, साधन नाही, ना बस ना टेम्पो, काहीच नाही. त्या केसमध्ये एकतर पुरुष असे घेऊन जाणे किंवा एखादी बैलगाडी किंवा सायकल एक होतं ऑप्शन, त्याच्याने घेऊन जाणे. पण समजू शकता की काय परिस्थिती असेल, आणि रस्ते पण नाही ते खडकाळ, मी म्हणेल की लाल रस्ता आपला तो, त्याच्यामध्ये मोठे मोठे गिट्टीसारखे ते बोल्डर टाईप तसे, आणि तो रस्ताही खूप खराब, जंगलचा भाग. तर ह्या सगळ्या अडचणी होत्या. आता कित्येक वर्षानंतर हॉस्पिटल गावी म्हटलं प्रायमरी हेल्थकेअर आलेलं, पण तिथे पण स्थायी डॉक्टर नाही. म्हणून माझी इच्छा आहे की स्थायी डॉक्टर असावा, ॲम्ब्युलन्स सुविधा असावी, त्याच्यामध्ये प्रथमोपचारासोबतच सेकंडरी हेल्थकेअर सगळ्या गोष्टी उपलब्ध असायला हव्यात. नक्कीच सांगण्यापेक्षा माझं स्वतःचं स्वप्न आहे. ज्याही अडचणी भोगल्यात मी, माझ्या समाजाने, आदिवासी बंधूंनी, आणि ज्याही कमकुवत ज्या माझ्या गावामध्ये गोष्टी आहेत, त्या मी नक्कीच येणाऱ्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारे, कुठल्याही माध्यमातून मी नक्कीच परिपूर्ण करायचा प्रयत्न करेल. ज्याच्यामध्ये शिक्षण स्तर वाढवणे, रोजगार उपलब्ध करून देणे, त्यासोबत महिलांना योग्य हस्तोद्योग किंवा घरी राहूनच त्यांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो का, त्यासोबतच हेल्थकेअर फॅसिलिटी इम्प्रूव्ह करता येईल का, सोलरायझेशन किंवा इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी बिल्टअप करायची आहे मला, स्मशानभूमी, मंगल कार्यालय, ह्या सगळ्या काही उपलब्ध करून द्यायच्या आहे. पण याच्यासाठी महत्त्वाचं काय आहे की मी शिक्षणासाठी किंवा करिअरसाठी बाहेर निघालो आहे. मला तिथे कम्युनिटी एकत्रित येऊन ह्या सगळ्या काही गोष्टी एक्झिक्यूट करणे, इम्प्लिमेंट करणे, एकोपा गरजेचा आहे. त्यासोबतच शिक्षण गरजेचं आहे, आणि शिक्षण झाल्यानंतर मी म्हणतो की पलायनापेक्षा आपण स्वतःचा विकास करणे गरजेचं आहे. तर दुसऱ्यांचा विकास करण्याऐवजी मला वाटतं स्वतःचा विकास व्हायला हवा, आणि तो व्यक्ती गावाचा विकास करू शकतो. तर एकत्रित येऊन आपण ह्या सगळ्या गोष्टींवर काम करायला पाहिजे, आणि आपल्या गावाला आपण एक आयडेंटिटी, एक भारताच्या नकाशावर कशा पद्धतीने केंद्रबिंदू म्हणून प्रस्थापित करू शकतो, हेच माझं एक मी म्हणेल की स्वप्न आहे. आणि जे ऋण आहेत माझ्यावर, माझ्या आईवर, गिलबिली ग्रामपंचायततील लोकांचे, त्या समाजाची, ते परतफेड करायची मला आता वेळ आलेली आहे. पुढचे 30 वर्षांमध्ये मी जे काही करू शकेल ते नक्कीच मला गावाच्या विकासासाठी करायचं आहे, गावकऱ्यांसारखेसाठी करायचं आहे. आणि एक ट्रिब्यूट म्हणून माझ्या गावाला आणि माझ्या आईला, की खरंच त्यांनी एवढं सगळं काही मला उपलब्ध करून दिलं, इथपर्यंत पोहोचवलेलं आहे, त्यांच्यासाठी पुढच्या आयुष्यामध्ये नक्कीच विकास कार्य करायचे आहेत मला.